गोष्टीचं नाव मनातली एक इच्छा आणि साईबाबांच्या पालखीची यात्रा. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. पहाटेची वेळ, वातावरणात हलकीशी थंडी, आकाशात मंद प्रकाश. गावाच्या रस्त्यावर ढोल ताशांचा आवाज घुमत असतो, कारण त्या दिवशी साईबाबा यांच्या पालखीची यात्रा सुरू होणार असते. त्या गर्दीत एक मुलगा शांतपणे उभा असतो. त्याच्या मनात एकच इच्छा असते, यावर्षी माझं लग्न माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत व्हावं. तो मनातल्या मनात साईबाबांना प्रार्थना करतो आणि एक संकल्प करतो, बाबा, तुमच्या पालखीबरोबर मी चालत जाईन. तुमच्यावर विश्वास ठेवतो. पालखी निघते. साईनाथ महाराज की जय या जयघोषाने वातावरण दुमदुमून जातं. टाळ, मृदंगाचा नाद, भजनांचा स्वर आणि हजारो भक्तांची श्रद्धा. त्या यात्रेत एक वेगळीच ऊर्जा असते. तो मुलगाही पालखीबरोबर चालत राहतो. उन्ह, थकवा, पायांना फोड सगळं होतं, पण प्रत्येक वेळी तो साईबाबा यांचं नाव घेतो. त्याच्या मनात सतत एकच विचार, बाबा, माझ्या मनातली ही इच्छा तुम्हाला माहीत आहे. अनेक दिवसांचा प्रवास संपून पालखी जेव्हा शिर्डी येथे पोहोचते, तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. समाधीसमोर उभा राहून तो शांतपणे म्हणतो, बाबा, आता सगळं तुमच्या हातात. काही महिन्यांनी परिस्थिती बदलायला लागते. घरच्यांची मनं जुळतात, अडचणी दूर होतात आणि शेवटी त्याचं लग्न त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत ठरतं. लग्नाच्या दिवशी त्याच्या मनात एकच भावना असते, हे सगळं तुमची कृपा आहे बाबा. कारण कधी कधी पालखीची यात्रा फक्त पायांनी चालण्याची नसते, ती असते विश्वासाने देवापर्यंत पोहोचण्याची यात्रा. ओम साईराम.